नमस्कार शिक्षक मित्रांनो, परत एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास मी अशा शिक्षकासाठी घेऊन आलेलो आहे की जे शिक्षक म्हणतात की सर ते अपार आय डी करण्याचं काम आपल्याला तेवढं जमणार नाही, खूप किचकट आणि अवघड काम आहे. तर शिक्षक बंधूंना मी सांगू इच्छितो की अपार आय डी जनरेट करणं खूप सोपं काम आहे, त्यामुळे त्यात घाबरून जायसारखं काही कारण नाही. मी तुम्हाला काही स्टेप सांगतो. जरी तुमच्याकडे कॅम्प्युटर उपलब्ध नसेल, जरी तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, तरीही तुमच्या मोबाईल फोनवरून तुम्ही विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट होऊ शकते. तर ती अपार आय डी कोणत्या प्रकारे जनरेट होऊ शकते या संदर्भात मी तुम्हाला इथं थोडक्यात मार्गदर्शन करतो. जर तुम्ही त्याचं तंतोतंत पालन केलात तर तुम्हाला अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या आत तुम्हाला विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट करण्यास मदत होईल. मग त्यासाठी काय करायचं? अगोदर प्रथमतः ब्राउझरवर जायचं. ब्राउझर घेताना त्या ठिकाणी आपल्याला काय सर्च करायचं आहे? UDAS प्लस सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? UDAS प्लस यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पहा, उजव्या बाजूला वरती 3 रेषा आहेत, त्या 3 रेषेवर क्लिक करायच्या. त्या 3 रेषेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं काय येईल? लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल याच्यावर क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसतील? UDAS प्लसला जेवलिटी असतात, उदाहरणार्थ प्रोफाईल, फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल, रिपोर्ट मॉड्यूल. यापैकी आपल्याला फक्त स्टुडंट मॉड्यूल यावर क्लिक करायचं. म्हणजे त्याच्या समोर जे आहे स्टेट म्हणजे राज्य निवडण्यासाठी त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र याची निवड करायची आणि गो या बटनावर क्लिक करायचं. गो या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेचा काय टाकायचा आहे? युजरनेम आणि पासवर्ड. युजरनेम आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर या ठिकाणी आपला खाली दिला आहे कॅप्चा कोड. तो कॅप्चा कोड या ठिकाणी आपल्याला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला आता जे सध्याचं शैक्षणिक वर्ष चालू आहे 2024-25 त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, जे लाल रंगात आहे. हे केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडक्यात शाळेसंबंधी माहिती येईल की शाळेची चे वर्ग जे आहेत ते 1 ते 7 आहेत की 1 ते 5 आहेत, आपल्या शाळेचं नाव, हे सर्व काही या ठिकाणी माहिती येईल. ते आपल्या या ठिकाणी काय करायचे? या ठिकाणी क्लिक करून बंद करून टाकायचे. ते बंद केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल आपल्या शाळेतील संपूर्ण वर्ग, त्यानंतर सर्व विद्यार्थी, त्याच्यामध्ये मुलं मुली आणि एकूण संख्या आपल्या या ठिकाणी दिसेल. मग ही पाहून झाल्याच्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला दिसेल अपार मॉड्यूल. या अपार मॉड्यूलवर आपल्याला काय करायचे? क्लिक करायचं आहे. अपार मॉड्यूलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला अशा प्रकारे आपल्याला इथं इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला सर्वात वरती काय दिसेल? क्लास म्हणजे वर्ग, त्याच्याखाली आपल्याला द्यायचे ABC ते आपल्याला निवडायचं आहे. मी अगोदर काय करेन? या ठिकाणी वर्ग निवडेन. ज्या विद्यार्थ्याची किंवा ज्या वर्गातील विद्यार्थ्याची मला अपार आय डी जनरेट व्हायचं आहे मी तो वर्ग निवडेन. मी या ठिकाणी वर्ग निवडला 5वा आणि या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी येतील ऑल. मग या ठिकाणी मी गो करेन. गो या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मी ज्या विद्यार्थ्याची अपार आय डी अगोदरच बनवलेली आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर अशा प्रकारे हिरव्या रंगामध्ये येईल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची अपार आय डी बनलेली नाही त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी असं पेंडिंग दिसेल. मग पेंडिंग दिसल्याच्यानंतर मला ज्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची अपार आय डी बनवायची आहे मी त्याचं नाव इथं काय करेन? सर्च करेन. मला या ठिकाणी विद्यार्थ्याची आय डी बनवायची आहे म्हणून मी त्या ठिकाणी या विद्यार्थ्याचं नाव सर्च केलं. सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी नाव आलेलं आहे. आता हे विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, त्याचा मोबाईल नंबर, सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. पेन नंबर, सगळी प्रोफाईल त्याची कंप्लीट झालेली आहे. स्टेटस आहे पेंडिंग, म्हणजे त्याचा आणखी अपार आय डी निघालेला नाही. मग ॲक्शनच्या पुढे जे आपल्याला दिसते बटन त्याला म्हणतो आपण अपार आय डी जनरेट करणे. तर या जनरेट बटनावर क्लिक करायचं. तिच्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपलं अगोदर व्हायचं आहे विद्यार्थ्याचं UDAS प्लसला असलेलं नाव, जे सर्वात वरती असतं त्याला म्हणतो आपण स्टुडंट नेम. या ठिकाणी असतं आणि त्या ठिकाणी तिची असते जन्मतारीख, त्याच्याखाली असतं जेंडर, त्यानंतर त्याचा वर्ग, त्याचा मोबाईल नंबर, त्याच्या पालकाचं नाव, त्याच्या आईचं नाव आणि आधार नंबर, आणि आधार नंबरच्या खाली असते त्याचे आधारवरील नाव. मग आपला सर्वात महत्त्वाचं पाहिजे UDAS प्लसला असलेलं नाव आणि आधारवर असलेलं नाव हे दोन्ही मॅच आहेत का पाहिजे. दोन्हीही मॅच झालेले असतील त्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव.
तिन्ही मॅच झाल्याच्या नंतर एकदम सोपं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याच्या खाली आहे त्याचं प्रतिज्ञापत्र, जे आपल्याला विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट होण्यासाठी त्याच्या पालकाची आपल्याला माहिती द्यायची. मग आता पालकाची माहिती देत असताना सर्वात आपण काळजी ही घेतली पाहिजे की जो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत आहे त्याच्या अगोदर वडिलांचं नाव पण या ठिकाणी द्यायचं. जर समजा वडील हयात नसतील तर त्याऐवजी आपण त्याच्या आईचं नाव दिलं तरी चालतं. आणि समजा वडील आणि आई दोघंही जर हयात नसतील तर त्याचे पालकत्व ज्या कोणी घेतलेलं आहे, उदाहरणार्थ काका राहू शकतील किंवा मामा राहू शकतील किंवा त्याचे आजी आजोबा, जे कोणी असतील त्याचं या ठिकाणी नाव टाकायचं. आता या विद्यार्थ्याचे पालक आहेत त्यामुळे मी त्या पालकाचं या ठिकाणी नाव टाकतो. मी या ठिकाणी त्या पालकाचं नाव टाकलेलं आहे. पालकाचं नाव टाकल्याच्या नंतर त्याच्या पुढे आपल्याला दिसते त्याचं नातं, म्हणजे ते वडील आहेत, आई आहे की आणखी कोणी पालकत्व स्वीकारलेलं आहे. तर हे आहे त्याचे वडील, म्हणून मी काय केलं, फादर, याच्यावर मी क्लिक केलं. त्यानंतर ज्यांचं नाव आपण या ठिकाणी देत आहोत त्यांचा कोणता तरी एक आयडेंटिटी प्रूफ देणं आवश्यक आहे. मग आयडेंटिटी प्रूफ कोणता असतो, एक आधार नंबर किंवा पॅन नंबर किंवा वोटर आय डी नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर किंवा पासपोर्ट नंबर, यापैकी कोणताही एक नंबर आपण या ठिकाणी दिला तरी चालतो. आता मी या ठिकाणी घेईन आधार नंबर. आधार नंबर दिल्याच्या नंतर मला या ठिकाणी आधार मी नावं घेतलं वरी. आता मला त्या ठिकाणी त्याच्या पालकाचा आधार नंबर मला या ठिकाणी द्यायचा आहे. मी आता या ठिकाणी आधार नंबर प्रविष्ट करतो, टाकतो. बघा आता संपूर्ण आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा खात्री करून घ्यायची की मी टाकलेला किंवा प्रविष्ट केलेला आधार नंबर हा तोच आधार नंबर आहे. कारण मला काही शिक्षकाचे फोन आले होते की सर चुकून नाव थोडं वरखाली झालं, त्यामुळे दुसऱ्याच पालकाचा या ठिकाणी आधार नंबर गेलेला आहे. तर सध्या त्यामध्ये दुरुस्ती करण्याची कोणतीही सुविधा आणखी एवढ्याच प्लसला आलेली नाही. त्यामुळं या ठिकाणी आधार नंबर टाकत असताना एकदा पुन्हा खात्री करून घ्यायची. ते गेल्यानंतर सर्वात पुन्हा खाली यायचं. खाली या ठिकाणी ज्या गावामध्ये आपली शाळा भरते त्या गावाचं नाव या ठिकाणी प्रविष्ट करायचं आणि त्यानंतर आजची डेट आपण या ठिकाणी तरी चालतं. मी या ठिकाणी डेट टाकली. डेटच्या खाली काय असतं, आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक असतात त्या मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव या ठिकाणी अगोदरच असतं. कारण एवढ्याच प्लसला नाव असल्यामुळे ऑलरेडी त्याचं नाव या ठिकाणी येऊन जातं. मग हे झाल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं काम आहे आपला सबमिट या बटनावर क्लिक करणे. आता मी या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करतो. केल्यानंतर आपल्याला ते विचारत आहे की आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी कन्स्टंट बाय फादर, आणि त्यापूर्वी विद्यार्थ्याच्या वडिलाचं पूर्ण नाव आहे. मग ह्याची तुम्हाला हे अपार आय डी करण्यासाठी तुम्ही ह्याचा अनुमती देता का, हो म्हणून या बटनावर क्लिक करायचं. आणि केल्याच्या नंतर आता या ठिकाणी पाहू शकता अपार आय डी जनरेट होत आहे आणि अवघ्या काही सेकंदामध्ये या ठिकाणी अपार आय डी जनरेट होऊन जाईल. हे पहा, आणि अशा प्रकारे या विद्यार्थ्याची आय डी जनरेट झालेली आहे. आता हे झाल्याच्या नंतर परत आपल्याला बॅक यायचे, परत आपला त्याचा वर्ग निवडायचे आणि वर्ग निवडून परत विद्यार्थी निवडायचे आणि परत आपल्याला त्या विद्यार्थ्याची नवीन विद्यार्थ्याची अपार आय डी या ठिकाणी जनरेट करायची. तुम्ही पाहू शकता यासाठी जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागू शकतो, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि आपल्याकडे जो कोणता मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये हँडसेटवर फक्त आपल्याला काय पाहिजे, UDAS नंबर आणि त्याचा असलेला पासवर्ड. हे जर आपल्याकडे असेल तर कमीत कमी वेळामध्ये आपण विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट करू शकतो आणि अपार आय डी 100% विद्यार्थ्याचं निघत असते. जर समजा काही विद्यार्थ्याचे काही जर प्रॉब्लेम येत असतील तर ते प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व करून घेऊ. त्या संदर्भात मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रविष्ट केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कमीत कमी वेळात आपल्याला विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट करता येते. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय भारत.